नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पंचवार्षिक योजना भाग 2 बघतोय आणि या लेक्चरमध्ये आपण जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ही अगदी थोडक्यामध्ये बघू, कारण एक्झाममध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. आणि याआधी पंचवार्षिक भाग 1 बनवला होता. तुम्ही विजन इकॉनॉमिक्सच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते लेक्चर बघू शकता. तर ज्यांनी कोणी बघितलेलं नाहीये ते पण लेक्चर तुम्ही बघून घ्या. तर आता वेळ वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया. तर इथे समोर जो तुम्हाला चार्ट दिसतोय हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण या चार्टवरती जे जोड्या लावायचे जे प्रश्न असतात ते बनतात डायरेक्टली. एका साईडला तुम्हाला पंचवार्षिक योजना दिसत आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि अप टू 12, म्हणजे आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना आहेत. आणि त्या दुसऱ्या साईडला त्याचा नियोजित वृद्धी दर काय होता, म्हणजे अपेक्षित काय होता आणि ॲक्च्युअलमध्ये प्राप्त किती झाला वृद्धी दर, तर हे दिले. आणि दुसरं म्हणजे आणखीन एका कॉलममध्ये दिले की मॉडेल कुठलं यूज झालं होतं. तर पहिली पंचवार्षिक योजना याचा नियोजित दर होता 2.1, प्राप्त किती झाला म्हणजे ॲक्च्युअल किती भेटला आपल्याला तर 3.6, आणि मॉडेल कुठलं यूज झालं होतं तर हेरॉल्ड. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक्झाममध्ये याच्यावरती डायरेक्टली जोड्या लावामध्ये प्रश्न येतात. आणि असाच आणखीन एक चार्ट आहे किंवा आणखीन एक टेबल आहे, तो म्हणजे ह्याच्यात पहिली पंचवार्षिक, दुसरी पंचवार्षिक म्हणजे सगळ्या पंचवार्षिक योजना अशा एका साईडला दिल्यात, त्यानंतर त्याचं इयर दिलंय आणि मुख्य भर हा किंवा फोकस कुठल्या क्षेत्रावरती होता. जसं की पहिली पंचवार्षिक योजनेचा फोकस किंवा मुख्य भर हा कृषीवरती होता. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 61 या दरम्यान होती आणि त्याचा भर हा जड व मूलभूत उद्योग याच्यावरती होता. तर हे लक्षात ठेवायचंच आहे, ओके, कारण एक्झाममध्ये हे डायरेक्टली विचारतात क्वेश्चन. तर आता आपण जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ती संपूर्णपणे डिटेल अभ्यासू. तर दुसरी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 पर्यंत काउंट केली जाते. मुख्य भर हा औद्योगिकरणावरती दिला होता, म्हणजेच जड व मूलभूत उद्योग ह्याच्या वृद्धीकडं हा मुख्य हेतू होता. ह्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, उपाध्यक्ष होते टी कृष्णामाचारी, आणि हे जे प्रतिमान किंवा जे मॉडेल यूज केलं आहे त्या मॉडेलचं नाव आहे PC महालनोबिस. ओके, तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसू शकतो ॲज इट इज की दुसरी पंचवार्षिक योजनेसाठी कुठलं प्रतिमान यूज केलं होतं तर PC महालनोबिस. ओके, भांडवल आणि गुंतवणूक करून वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन वाढवायचे हा मुख्य हेतू होता या प्रतिमानाचा किंवा या मॉडेलचा. आणि हे प्रतिमान हे रशियामध्ये आर्थिक विकासासाठी वापरण्यात आलं होतं. तर हे कुठे यूज केलं होतं आधी तर रशियामध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवायचंच आहे तुम्हाला. त्यानंतर आपण आता बघू की आपल्या या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण बजेट किती होतं किंवा एकूण खर्च किती होता. तर जे औद्योगिक वेगवेगळ्या सुविधा आहेत ह्याच्यासाठी म्हणून सार्वजनिक क्षेत्रात 4,800 कोटी खर्च करायचे असं ठरवलं होतं, मात्र 4,600 कोटीच खर्च करण्यात आले. ओके, म्हणजे जे गृहीत धरलं होतं तो खर्च होता की 4,800 करायचा आहे, मात्र ॲक्च्युअल खर्च हा 4,600 झाला. ओके, 4,600 करोड. आणि ह्याच्यामध्ये जी 1,090 कोटी एवढी जी रुपयांची मदत होती ही आपल्याला फॉरेनमधून झाली किंवा विदेशी मदत आपण घेतली होती 1,090 कोटी रुपयांची. ओके, आणि जर आपण बायफ्रिकेशन केलं की कुठल्या क्षेत्रामध्ये किती रुपये खर्च केले किंवा किती % खर्च केले, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 11% अमाऊंट ही कृषी क्षेत्रावरती करण्यात आली होती. त्यानंतर एनर्जी सेक्टरमध्ये 19%, इंडस्ट्रीज म्हणजे आपण जे म्हणतोय की औद्योगिक क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त भर देण्यात आला होता, तर इंडस्ट्रीमध्ये 24% इन्व्हेस्टमेंट केली होती. ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये 28% आणि बाकीचे जे अदर आहेत तर तिथं 18%. ओके, इंडस्ट्रीज सेक्टरमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघितले फक्त 6%च खर्च करण्यात आला होता, मात्र दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मेन फोकसच इंडस्ट्री डेव्हलपमेंट होता, त्याच्यामुळे तिथं 24% खर्च करण्यात आला. ओके, आता आणखीन काही मुद्दे आहेत, ते म्हणजे याची वैशिष्ट्य काय होती. तर या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्ट्य अशी होती की 5 वर्षात राष्ट्रीय उत्पन्न 25% वाढवणे, हे उद्दिष्ट आहेत सगळे. तर उद्दिष्ट काय होते तर 5 वर्षात राष्ट्रीय उत्पन्न हे 25% वाढवणे. त्यानंतर दुसरा पॉईंट होता उत्पन्न वाढीचा जो वार्षिक दर आहे हा 4.5% ठेवायचा, म्हणजे GDP जो आहे दरवर्षी हा 4.5 तरी ॲटलिस्ट ठेवायचाच आहे, हे उद्दिष्ट होतं. त्यानंतर औद्योगिकरण घडवून आणायचं आहे, रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून द्यायच्यात. म्हणजे असा प्लॅन होता की 80 लाख अतिरिक्त श्रमिकांना रोजगार मिळवून द्यायचा, 80 लाख. ओके,
फार मोठा आकडा आहे आणि हे सगळं करायचं होतं, त्यांना उद्दिष्ट होते सगळे. लोकांचे उत्पन्न व संपत्ती याच्यामध्ये जी विषमता आहे ही दूर करणे, तर ही सगळी उद्दिष्ट होती. मग आता अचिव्हमेंट ह्याच्यातून काय काय झाली आहे, तर ह्याच्यातून जे वेगवेगळे परिणाम झालेत किंवा जे अचिव्हमेंट आहेत, तर जो वृद्धी दर होता आपण बघितलं, अपेक्षित होता की 4.5%, मात्र जो प्राप्त झाला आहे हा होता 4.2%. एक्झॅक्ट जर आकडा सांगायचा झाला तर 4.12 असं पण सांगितलंय बऱ्याच ठिकाणी, 4.12, तर 4.2 सुद्धा आपण त्याला सांगू शकतो. वस्तूंच्या किमती थोड्याशा वाढल्या होत्या, कारण आपल्यावरती बाकीच्या कर्जाचा पण बोजा थोडासा वाढला होता, त्याच्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या. आणि मान्सून पण एकदम नियोजित नाही घडलं, त्याच्यामुळे थोड्या किमती वाढल्या होत्या. ओके. आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली होती 19.5%ने. हे महत्त्वाचं आहे, राष्ट्रीय उत्पन्न जे होतं हे वाढलं होतं. किमतींचा जे निर्देशांक होता हा 30% वाढला होता, किमतींचा निर्देशांक. ओके. आणि अन्नधान्यांमध्ये सुद्धा 8 कोटी टन एवढं उत्पादन वाढलं होतं. जे अन्नधान्याचं उत्पादन आहे हे मागच्या पंचवार्षिक योजनेच्या कम्पेरेटिव्हली 8 कोटी टनाने वाढलं होतं, हे महत्त्वाचं आहे. असे बरेच खेडं होते किंवा गावं होते, अशा ठिकाणी वीज पुरवठा नव्हता आधी, मात्र या पंचवार्षिक योजनेमध्ये 23,000 गावांना वीज पुरवठा करण्यात आला. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे गव्हर्नमेंटची, 23,000 गावांना वीज पुरवठा करण्यात आला. ओके. आणि जर आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा थोडीशी तुलना केली, तर पहिली पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत दुसरी पंचवार्षिक योजना ही अधिक व्यापक व परिणामकारक होती, हे लक्षात ठेवा. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कम्पेरेटिव्हली दुसरी पंचवार्षिक योजना ही अधिक व्यापक होती आणि ती अधिक परिणामकारक सुद्धा होती. ओके. आणि याच पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणाचा पाया सुद्धा रचण्यात आला होता. या पंचवार्षिक योजनेमध्ये बरेच प्रोजेक्ट हाती घेतले होते गव्हर्नमेंटनी, जसं की भिलाई पोलाद प्रकल्प, त्यानंतर दुर्गापूर पोलाद प्रकल्प, भेल हे भोपाळमध्ये स्थापन करण्यात आलं. खत कारखाने सुद्धा झाले होते रूरकेला आणि नानगलला. तर हे सगळे महत्त्वाचे आहेत. भिलाई पोलाद प्रकल्प जो आहे हा कुठल्या देशाच्या मदतीनं आपण सुरू केला होता, तर रशियाच्या मदतीने 1959ला. त्यानंतर रूरकेला जो पोलाद प्रकल्प आहे हा जर्मनीच्या मदतीनं, दुर्गापूरमधला ब्रिटनच्या मदतीने 1962ला. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे, त्याचे देश सुद्धा एक्झाममध्ये विचारू शकतात. ओके. आणि लेक्चर आपण भरपूर थोडासा फास्ट झालेला आहे, मात्र तुम्ही याला आणखीन एकदा बघितलं तर चांगलं लक्षात राहील. आणि हा जो तुम्हाला चार्ट दिसतोय समोर हा तुम्हाला एनी हाऊ पाठच करायचा आहे. ओके. तर लेक्चर आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.